माझं नाव नेहा आहे. मी 20 तर माझी ताई 24 वर्षांची होती. मी आणि माझी ताई आम्ही दोघीही दिसायला खूप सुंदर होतो. पण माझी ताई माझ्यापेक्षा शिकलेली होती. मला शिक्षणात अजिबात इंटरेस्ट नव्हता. माझी ताई मात्र खूप हुशार होती. ती घरातल्या कामांमध्ये देखील माझ्यापेक्षा एक पाऊल पुढेच होती. मला मात्र मेकअप करायला आणि मैत्रिणींसोबत फिरायला खूप आवडायचं. माझी आई माझ्या वडिलांकडे सारखी माझ्याबद्दल तक्रार करायची आणि बोलायची की जान्हवीच्या आधी नेहाचं लग्न उरकून टाकू, नाहीतर ही पोरगी एक दिवस आपली इज्जत धुळीला मिळवेल. माझी सुद्धा हीच इच्छा होती की माझं लग्न लवकरात लवकर व्हावं. मला हँडसम, स्मार्ट आणि श्रीमंत नवरा हवा होता, जेणेकरून माझ्या लग्नानंतरचं आयुष्य ऐशोआरामात जाईल. एकदा माझ्या ताईला पाहुणे बघायला येणार होते. मुलगा तर अगदी माझ्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा हँडसम आणि श्रीमंत होता. त्याचा खूप मोठा बिझनेस होता. मी तर त्याचा फोटो बघूनच त्याच्या प्रेमात पडले होते. मला असं वाटत होतं की त्याने ताईऐवजी मला पसंत करावं. पण त्याने ताईलाच पसंत केलं. कारण माझी ताई सुंदर तर होतीच, पण हुशार आणि खूप शिकलेली होती. आज माझ्या घरी सर्वजण आनंदित होते. पाहुणे येणार म्हटल्यावर त्यांची व्यवस्था करण्यासाठी घरी मोठी धावपळ चालली होती. मी त्या मुलाचा फोटो पाहिलेला होता. फोटो पाहूनच तो मुलगा मला खूपच पसंत आला होता. तो माझ्या ताईला आवडेल की नाही माहीत नाही, पण तो मला मात्र खूप आवडला होता. आणि आज तो माझ्या ताईला पाहण्यासाठी येणार होता. म्हणून आमच्या घरी आनंदाचे वातावरण होते. माझ्या ताईच्या मैत्रिणी तिला सजवत होत्या आणि मी माझ्या हाताने सजत होते. मी ताईपेक्षा जास्त सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत होते, कारण मला मनोमन वाटत होतं की त्या मुलाने ताईच्या अगोदर मला पसंत करावे. आणि तसेही माझ्या ताईपेक्षा दिसायला मी सुंदर होते आणि माझ्याकडे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले, कारण ताईपेक्षा मीच खूप सुंदर दिसत होते. माझी वहिनी तर मला म्हणाली की नेहा, तो मुलगा तुला पाहायला येणार नाही, तुझ्या ताईला पाहायला येणार आहे आणि तुझ्या ताईपेक्षा आज तूच जास्त सजली आहेस. ते ऐकून मी हसले आणि माझी वहिनी देखील हसली. थोड्याच वेळात आमच्या घरासमोर एक कार येऊन उभी राहिली. कारमधून तो मुलगा खाली उतरला. खरंच तो मुलगा दिसायला खूपच सुंदर होता. तो माझ्या मनात ठसला होता. पण तो माझ्या ताईला पाहायला आला होता. त्यामुळे मी शांत बसले आणि मला मनोमन वाटत होतं की त्याने ताईला नापसंत करावं. पण कोणाच्या नशिबामध्ये काय लिहिलेलं असतं कोणाला माहीत. पाहुणे येऊन आमच्या बैठकीत बसले. मी त्यांना प्यायला पाणी दिलं. तो मुलगा माझ्याकडे टक लावून पाहत होता आणि मी त्याच्याकडे. पण तेवढ्यात माझ्या आईने मला आवाज दिला आणि तिने मला स्वयंपाक खोलीत बोलावून घेतलं. आणि माझी आई मला म्हणाली, नेहा, तू जास्त पुढे पुढे करू नकोस. तू इथे स्वयंपाक खोलीत बस. ते ऐकून मी खूप नाराज झाले. तिथे बसले. तो मुलगा माझ्या ताईला अनेक प्रश्न विचारत होता. माझी ताई पटापट त्या प्रश्नाचे उत्तर देत होती. त्या मुलाने ताईला खूप प्रश्न विचारले आणि तिने त्याच्या प्रश्नाचे अगदी अचूक उत्तर दिले. तो मुलगा खूप खुश झाला आणि मग त्याने माझ्या ताईला पसंत केले. ते पाहून तर मी खूप नाराज झाले. माझ्या मनामध्ये खूप वेदना होत होत्या. तो मुलगा मला हवा होता, पण तो माझ्या ताईचा झाला होता. आता तो माझा जिजू होणार होता, पण माझा त्याच्यावर थोडाफार अधिकार राहणार होता. तो माझा नवरा झाला नाही तरी काय झालं, साली आधी घरवाली असते. आणि तो माझा आता अर्धा नवराच होता आणि तो हक्क मी गाजवल्याशिवाय सोडणार नाही, याचा विचार मनात करू लागले. आणि मग काही दिवसानंतर मोठ्या थाटामाटात माझ्या ताईचं लग्न पार पडलं. आणि मग आता ताईला पाठवण्याची वेळ आली. मी माझ्या आईला म्हणाले की मी ताईसोबत जाते, तिची पाठ राखीन म्हणून. माझी आई तयार झाली आणि ताई देखील खूप आनंदी झाली. ती मला म्हणाली की नेहा, तू असल्यावर तिथं माझं मन रमेल. ते ऐकून मी आनंदी झाले. ताईने मला तिच्यासोबत नेलं आणि मग आम्ही तिच्या सासरी पोहोचलो. तिचे घर पाहून मी तर हैराण झाले होते.
तो खूप मोठा बंगला होता. भाऊजी खूप श्रीमंत होते. त्यांचा थाट पाण्यासारखा होता. त्यांच्याकडे 2-3 कार होत्या आणि भाऊजीचा भला मोठा बंगला पाहून तर मी आश्चर्यचकित झाले. त्यांच्या घरामध्ये गेले आणि एक एक करून प्रत्येक खोली पाहू लागले. प्रत्येक रूम अतिशय सुंदर प्रकारे सजवलेली होती. भली मोठी बैठक होती. भाऊजी एवढे श्रीमंत असतील असे मला वाटले नव्हते आणि ते पाहून तर मला आता या बंगल्यातून बाहेर निघावं असं वाटत नव्हतं. त्याच वेळी माझी नजर माझ्या जिजूंच्या भावावर पडली, म्हणजे माझ्या ताईच्या दीरावर पडली. त्यांचा लहान भाऊ देखील दिसायला त्यांच्यासारखाच होता. तो देखील दिसायला खूप देखणा होता आणि तो सुद्धा खूप शिकलेला होता. पण मी मात्र जिजूंनाच माझं काळीज देऊन बसले होते. त्यामुळे जिजूंच्या भावाकडे मी काही लक्ष देत नव्हते. आता भाऊजीमध्येच माझं मन रमलं होतं. आता जिजूंना कसं मिळवावं हा विचार माझ्या मनात येत होता. ताईच्या आणि जिजूच्या मिलनाची रात्र होती. मी माझ्या ताईला चांगल्या प्रकारे सजवलं. तिला सजवताना मला मनातून खूप दुःख होत होतं, पण तरीही मी तिला सजवत होते. मी आणि जिजूंच्या भावाने मिळून त्यांची बेडरूम चांगल्या प्रकारे सजवली आणि मग माझ्या ताईला जिजूंच्या रूममध्ये पाठवलं. आता चांगलीच रात्र झाली होती. रात्रीचे जवळपास 12-1 वाजले असतील. माझी ताई जिजूच्या रूममध्ये गेली होती, पण ताईपेक्षा माझेच काळीज जास्त धडधडत होते. जिजूंनी खोलीचे दार लावून घेतलं. ते पाहून मी मनामध्ये खूप तडफडत होते, कारण जिजूंना मिळवण्यासाठी मी खूप व्याकुळ होत होते. पण आज जिजू माझ्या ताईला तृप्त करणार होते. ती वेदना माझ्या मनाला सतावत होती. मला काहीच सुचत नव्हतं. मी कशीबशी ती रात्र काढली. दुसऱ्या दिवशी मात्र मी ठरवलं होतं की माझ्या सौंदर्याने आणि प्रेमाने जिजूंना माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार आणि त्यांचं प्रेम मी मिळवणारच. दुसऱ्याच दिवशी जिजू ताईला फिरायला घेऊन निघाले होते. मी त्यांना म्हणाले की मला घरी बसून एकटीला खूप बोर होतं. मला पण घेऊन चला ना तुमच्यासोबत. तर जिजू म्हणाले, त्यात काय एवढं, चल तू पण आमच्यासोबत. मग आम्ही तिघेही एका मॉलमध्ये आलो होतो. तिथे मी जिजूंची पाठ सोडली नव्हती. सतत त्यांच्या मागे पुढे करायचे. मग आम्ही पूर्ण दिवस फिरून रात्रीचं जेवण करूनच घरी आलो होतो. त्यामुळे सगळेच थकून झोपून गेलो. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा मला जिजूंची आठवण झाली. मी घड्याळात बघितलं तर 9 वाजले होते. मला उठायला उशीर झाला होता. मला वाटलं की आज जिजूंना पाहायला सुद्धा मिळणार नाही. मी लगेच उठले आणि त्यांच्या रूममध्ये गेले, तर रूममध्ये कोणीच नव्हतं. मला वाटलं की जिजू आतापर्यंत ऑफिसला सुद्धा गेले असतील. तेव्हाच मला बाथरूममधून जिजूंचा आवाज आला. ते ताईला आवाज देत होते, पण ताई तर रूममध्ये नव्हती. ती जिजूंसाठी नाश्ता आणायला गेली होती. जिजू ताईला टॉवेल मागत होते. मला तर ताई नसल्याचा खूप आनंद झाला. जिजूंच्या जवळ जाण्याची माझ्याकडे आयती संधी चालून आली होती. मी त्यांना टॉवेल देतच होते की त्यांनी मला बाथरूममध्ये ओढून घेतलं आणि मला घट्ट मिठी मारली. त्यांनी माझा चेहरा बघितलाच नाही. आता मी त्यांच्यासोबत शॉवरखाली चिंब भिजले होते. तेही माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते. त्यांना तर कशाचेही भान नव्हते. मीही त्यांना प्रतिसाद देत होते. त्यांचा एक एक स्पर्श मला मंत्रमुग्ध करून टाकणारा होता. मला असंच त्यांच्या मिठीत राहावंसं वाटत होतं. मग त्यांनी किस करायला माझा चेहरा त्यांच्या दोन्ही हातात घेतला आणि किस करणारच होते की ते मला बघून भानावर आले आणि त्यांनी मला मागे ढकलून दिलं. त्यांनी पटकन टॉवेल लावला आणि मला विचारू लागले, तू कशी काय इथे आलीस आणि तुझी ताई कुठे आहे? मी मात्र भान हरवून बसले होते. मला फक्त त्यांचं ते उघडं पळकट शरीर दिसत होतं. मला त्यावर माझा हक्क गाजवत तुटून प्रेम करायचं होतं आणि स्वतःला त्यांच्या प्रेमातून तृप्त करून घ्यायचं होतं. मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, मला तुम्ही खूप आवडता आणि मला तुमचं प्रेम हवंय. माझ्यावर तुम्हाला हवं तेवढं प्रेम करा. मी तुम्हाला अडवणार नाही. आणि मी त्यांच्या उघड्या शरीरावर हात फिरवू लागले. तेही शांत उभे होते. कदाचित त्यांना मला नकार द्यायचा होता, पण ते देऊ शकत नव्हते.
हळूहळू तेही माझ्यावर प्रेम करू लागले. तेवढ्यात ताई आली आणि ती बाथरूमचा दरवाजा वाजवू लागली. आम्हाला काय करायचं काही कळेना. मग मीच पुढे झाले आणि दरवाजा उघडला. मला बाथरूममधून बाहेर येताना बघून ताईला मोठा धक्काच बसला. ती आम्हा दोघांना रागाने बघत होती. आम्ही तर गरम झालोच होतो. पण वातावरण गरम होण्याच्या आत मी ताईला म्हणाले की मी रूममध्ये आले होते तेव्हा तू नव्हतीस आणि जिजू तुला टॉवेल देण्यासाठी आवाज देत होते. मग त्यांना टॉवेल देण्यासाठी गेले तर त्याने मला त्यांची बायको समजून आतमध्ये ओढून घेतलं आणि तेवढ्यात तू आलीस. मला वाटलं होतं की हे दृश्य बघून ताई खूप मोठा राडा करेल आणि मला घरी परत पाठवून देईल. पण ती तर मोठमोठ्याने हसू लागली आणि म्हणाली, एवढंच ना? मग ठीक आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे तर रंगच उडाले आहेत. मग आम्ही जरा नॉर्मल झालो. मग ताई मला म्हणाली, जा पटकन जाऊन कपडे बदलून घे, नाहीतर तुला सर्दी होईल. आणि तिने जिजूंना कपडे घालून नाश्ता करून घ्यायला सांगितला. मी माझ्या रूममध्ये आले. आता मला ते जिजूंचं प्रेम आठवत होतं. त्याशिवाय दुसरं काहीच लक्षात येत नव्हतं. मी कुठे आहे, मी काय विचार करत आहे आणि त्याचे परिणाम काय होतील त्याची मला कसलीच पर्वा नव्हती. पण मला काळजी या गोष्टीची वाटत होती की मी तर जिजूंना माझ्या मनातली सगळी गोष्ट सांगितली होती. पण मला हे माहीत नव्हतं की आता जिजू माझ्याबद्दल काय विचार करत असतील. त्यांना माझा राग तर आला नसेल ना? नाहीतर असं सुद्धा होऊ शकतं की त्यांना माझं प्रेम आवडलं असेल आणि तेही माझ्या प्रेमासाठी असूसले असतील. आता मी जिजू घरी येण्याची आतुरतेने वाट बघत होते. मी ठरवलं होतं की ते जर माझ्यावर रागवले तर उद्याच घरी परत जायचं. संध्याकाळ होता जिजू घरी आले. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि गालातल्या गालात हसले. मी तर त्यांच्या त्या कृत्याने खूप खुश झाले होते. कारण त्यांच्या वागण्यावरून असं वाटत होतं की त्यांना सकाळी झालेल्या प्रकाराबद्दल राग आला नव्हता, तर तेही मला पसंत करत होते. मला तर रात्री झोपच येत नव्हती. 12 वाजता माझ्या मोबाईलवर जिजूंचा मेसेज आला, जागी आहेस का? त्यांचा मेसेज बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता. मी लगेच त्यांना रिप्लाय केला, हो मी जागीच आहे आणि तुमचाच विचार करत होते. तेव्हा ते म्हणाले की मला तुला भेटायचं आहे. तुझ्या रूमच्या बाजूला एक रूम आहे, तिथे ये. मी त्यांना विचारलं की ताई झोपली का? तर ते म्हणाले की हो, म्हणूनच तर तुला बोलवत आहे. त्यांच्या त्या बोलण्याने माझ्या अंगावर प्रेमाचे शहारे आले. आता माझी स्वप्न पूर्ण होणार होतं. मी पटकन उठले आणि आवाज न करता हळूच बाजूच्या रूममध्ये गेले. त्या रूममध्ये लाईट बल्बचा अंधुक उजेड पसरला होता आणि समोर बेडवर जिजू झोपले होते. मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना घट्ट मिठी मारून झोपले. त्यांनीही मला त्यांच्या मिठीत घेतलं. पण तेवढ्यात कोणीतरी रूमची लाईट ऑन केली. मी लगेच डचकून उठले आणि बेडवरून उठून उभी राहिले. तर समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोर तर चक्क माझी ताई आणि माझे जिजू उभे होते. तर मग ज्याला आम्ही मिठी मारली तो कोण होता? मी मागे वळून बघितलं तर मला मोठा धक्का बसला. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून जिजूंचा लहान भाऊ होता. तेव्हा मी जिजूंना विचारलं की हा सर्व काय प्रकार आहे? तेव्हा माझ्या ताईने समोर येऊन एक जोरदार माझ्या कानाखाली लावली आणि म्हणाली, तुला लाज नाही का वाटत माझ्या नवऱ्याकडे वाईट नजरेने बघायला? त्या दिवशी जेव्हा तुला यांच्यासोबत बाथरूममध्ये बघितलं होतं तेव्हाच मला माझ्या नवऱ्याने सगळं काही खरं खरं सांगितलं होतं. खरं तर मला माझ्या नवऱ्याचं म्हणणं पटलं नसतं. पण जेव्हा तू माझ्यासोबत माझ्या सासरी यायला निघाली होतीस तेव्हा आईने मला तुझ्याबद्दल सावध राहायला सांगितलं होतं. कारण आईला माहीत होतं की तू असले काहीतरी चाळे करणारच. त्यामुळे मी माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला आणि मग मी आणि तुझ्या जिजूंनी एक प्लॅन बनवला आणि तू त्यात बरोबर फसलीस. माझा धीर तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि त्याने माझ्याजवळ त्याच्या प्रेमाची कबुली तेव्हा दिली होती जेव्हा तू माझ्यासोबत या घरी आली होतीस. मी तर तुझ्या आणि माझ्या धीराच्या लग्नाचे स्वप्न बघत होते आणि तू. तेव्हा माझे जिजू ताईला म्हणाले की आपण यांचं लग्न लवकरात लवकर लावून देऊ.
मी मनात विचार करत होते की जिजूंचा भाऊ देखील दिसायला जिजूंसारखाच देखणा आणि स्मार्ट होता आणि तो देखील या मोठ्या बंगल्याचा मालकच होता. मग प्रॉब्लेम काय आहे? जिजू नाही मिळाले म्हणून काय झालं? त्यांचा लहान भाऊ तर मिळाला आणि मग थोड्याच दिवसात मोठ्या थाटामाटात आमचं लग्न लावून देण्यात आलं. आता मला माझी चूक समजली होती. मी खूप चुकीच्या मार्गाने निघाले होते. माझे जिजू एक चांगले माणूस होते, म्हणूनच त्यांनी माझ्याबद्दल वाईट विचार केला नाही. नाहीतर माझं आयुष्य बर्बाद करून बसले असते आणि सोबत माझ्या ताईचं सुद्धा. आता आम्ही दोघी एकाच घरात आनंदाने राहत आहोत. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.